नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत जन्माष्टमी स्पेशल पंजिरीची रेसिपी शेअर करणार आहे. जन्माष्टमीला कोणी रव्याची पंजिरी बनवतं तर कोणी धण्याची पंजिरी बनवतं, पण आमच्याकडे मात्र ड्रायफ्रूटची पंजिरी बनते, जी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही पंजिरी मी शुगर फ्री करणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखर घालू शकता. चला मग सुरुवात करूया पंजिरी बनवायला. साहित्य बघूया. 1 वाटी बारीक केलेले जर्दाळू घेतले आहेत. जर्दाळूचे अगदी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. पाऊण वाटी चारोळी घेतली आहे. 1 इंच सुंठ घ्यायची आहे. जायफळाचा अर्धा तुकडा आपण वापरणार आहोत. 5-6 विलायची घ्यायची आहेत. पाऊण वाटी एवढे बेदाणे घ्यायचे आहेत. पाऊण वाटी एवढीच गोडंबी घ्यायची आहे. वाटीभर किसलेलं सुकं नारळ घ्यायचं आहे. वाटीभर बदाम घ्यायची आहे. 1 वाटी खारीक पावडर घेतलेली आहे. अर्धी वाटी डिंकाची पावडर घेतली आहे. डिंकाचे खडे मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याची अशी पावडर केली. अर्धी वाटी काळ्या मनुका घ्यायचे आहेत. 1 वाटी काजू घेतलेले आहेत. अर्धी वाटी धणे घेतले आहेत. पंजिरीमध्ये धण्याचं खूप महत्त्व असतं. तूप आपण लागेल तसं वापरणार आहोत. थोडं केशर घालायचं आहे. सर्वात आधी थोड्याशा तुपावर धणे परतून घ्यायचे आहे. धण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतायचे. हलका सुगंध आला की मग काढून घ्यायचे. पुन्हा एकदा थोडं तूप घालून त्यावर आता बदामाची पावडर भाजून घ्यायची. बदाम हे मिक्सरला बारीक करून घेतले. थोडी जाडसरच भरड करायची बदामाची. बदाम थोडेसे परतून झाले की आता त्यात काजू पावडर घालायची. काजूसुद्धा मिक्सरला फिरवून घेतले आहेत. हे दोन्ही जिन्नस आता हलका सुगंध येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे. आता हे छान खरपूस भाजून झाले आहेत. काढून घेऊया. अर्धा चमचा एवढं तूप घातलं आहे. त्यावर आता गोडंबीची पावडर घातली आहे. ही चारोळीची पावडर आहे. अर्धी चारोळी मी क्रश करून घेतली आहे. ह्या दोन्ही पावडर तुपावर आता खमंग होईपर्यंत भाजायच्या. खमंग झाल्यावर काढून घ्यायच्या. कढईत पुन्हा एकदा तूप घातलं आहे. त्यावर मी आता जी चारोळी राखून ठेवली होती ती परतून घेणार आहे. अशी अख्खी चारोळी पंजिरीमध्ये खूप छान लागते. आता कढईत मी थोडंसं जास्त तूप घातलेलं आहे. या तुपावर मी किसलेलं सुकं नारळ भाजून घेणार आहे. हलकं ब्राऊन होईपर्यंत हे परतायचं. आता याला छान ब्राऊन कलर आलेला आहे. काढून घेऊया. पुन्हा एकदा मी थोडंसं जास्त तूप घेतलेलं आहे. जवळजवळ 2 टेबलस्पून एवढं तूप आहे. या तुपावर मी आता मनुके परतून घेणार आहे. ह्या काळ्या मनुका आहेत. दोन्ही मनुका एकत्रच परतायच्या. ह्या मनुका परतायला थोडा जास्त वेळ लागतो. अशा फुगायला लागल्या की मग त्या काढून घ्यायच्या. दोन टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे. त्यावर आता खारीक पावडर भाजून घ्यायची आहे. खारीक पावडरला तूप थोडं जास्त लागतं आणि भाजायला वेळही जास्त लागतो. अशी मंद आचेवर व्यवस्थित भाजायची. थोडंसं तूप मी पुन्हा ॲड करत आहे, कारण मी यातच जर्दाळूसुद्धा परतून घेणार आहे. हे बारीक केलेले जर्दाळू आहेत. ही पंजिरी आपण शुगर फ्री करणार आहोत, त्यामुळे यात मी खारीक पावडर, गोडंबी, जर्दाळू थोडे जास्त वापरले आहेत. या 3 जिन्नसमुळेच पंजिरी गोडसर होणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात थोडीशी खडी साखर बारीक करून घालू शकता.
पण शुगर फ्री बनवली तरी पण ही पंजिरी खूप छान लागते. आता मी कढईमध्ये जवळजवळ 4 ते 5 टेबलस्पून एवढं तूप घेणार आहे. या तुपावर मी डिंक परतून घेणार आहे. डिंक परतायला तूप थोडं जास्त लागतं. तूप गरम झालं की मग त्यात अर्धा डिंक घालायचा. डिंक असा थोडा थोडा करूनच तुपावर परतून घ्यायचा. एका वेळी सगळा डिंक नाही घालायचा, नाहीतर तो व्यवस्थित फुलत नाही. हा डिंक आता छान फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. हा आता फुलायला लागलेला आहे. डिंक व्यवस्थित फुलला की तो हलका होतो. डिंक असा इतपत फुलेपर्यंत आपल्याला परतायचा आहे. हा आता झालेला आहे. काढून घेऊया. उरलेला डिंकही आता परतून झालेला आहे. तोही काढून घेऊया. आता यात मी सुंठ, विलायची आणि जायफळ याची पूड घालत आहे. हे तिन्ही जिन्नस मिक्सरला बारीक करून घेतले आणि गाळून घेतले. ही धण्याची पूड आहे, ही सुद्धा अगदी बारीक करून घेतली आहे. हे धणे आपण सुरुवातीला तुपावर परतून घेतले होते. आणि सगळ्यात शेवटी केशर घालायचं आणि हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं. अगदी छान एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं. जन्माष्टमीलाच नाही तर एरवी देखील तुम्ही ही पंजिरी बनवून खाऊ शकता. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ड्रायफ्रूट लाडूच्या ऐवजी अशी पंजिरी तुम्ही बनवू शकता. बनवायला किती सोपी आहे ते तुम्ही बघितलंच. यात आपण सर्व प्रकारचे पौष्टिक असे जिन्नस वापरलेले आहेत. शिवाय आपण यात भरपूर डिंकसुद्धा वापरलेला आहे, जो आपल्या हाडांसाठी खूप आवश्यक असतो. तर अशी ही पंजिरी तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.